परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे एका मातेफिरूने संविधान प्रतीचा अवमान केला असल्यामुळे संबंध देशवासियांच्या भावना दुखावल्या असून तसेच मसाजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्येतील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ बीड रिपाई मध्यवर्ती कार्यालयापासून बीड जिल्हाधिकारीपर्यंत जाऊन निदर्शने करण्यात आली असून त्यांना निवेदन सादर करण्यात आले। सदरील आंदोलन रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री रामदास आठवले, युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई सरचिटणीस राजू जोगदंड यांच्या उपस्थितीत व रिपाईचे धडाडीचे क्रियाशील तालुका अध्यक्ष किशन तागडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। बीड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की भारतीय संविधान प्रतीचा अवमान करणाऱ्या माथेफिरू आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी व तसेच परभणी पोलिसांकडून आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे ते कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात यावे। भारतीय संविधान देशातल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण देण्याचे काम करते। जर कोणी त्याचा अवमान करत असेल तर प्रशासनाने देखील ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे आहे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। या प्रसंगी मायाताई मिसळे, बापू पवार, सुभाष तांगडे, भाऊसाहेब कांबळे, प्रभाकर चांदणे, नवनाथ डोळस, भैयासाहेब मस्के, भीमराव घोडेराव, राहुल कांबळे, रामेश्वर खळगे, देवानंद वाघमारे, मंगेश पवार, राजभाऊ वक्ते, महेंद्र वडमारे, भैयासाहेब वाघमारे, सुरेखा डोंगरदिवे, विशाल इंगोले, धम्मा पारवेकर, आनंद मोरे, विशाल वक्ते, देवानंद वाघमारे, समाधान गवळी, अनिता तुरकमारे, संभाजी गायकवाड, प्रवीण निसर्गद, मनोज बोराडे, मंगेश पवार, विकास ओव्हाळ, रमेश जावळे, अविनाश गायकवाड, राहुल गायकवाड, सुवर्ण मिसळे, शोभा गलांडे, रमेश जावळे यांच्यासह रिपाईचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोरख मोरे, अहिल्यानगर, बीड।